कुछ कहे मयूर हम हैं अकेले अब बाहों में ले ले के जाए अरमान मेरी सी हवाएं ये बहकी फिजाएं ये पागल समा कुछ कहे हम हैं अकेले Once more! Once more! Once more! बहकी हवाएं ये बहकी फिजाएं ये पागल समा कुछ कहे मयूर हम हैं अकेले अब बाहों में ले ले के जाए अरमान मेरी सी हवाएं ये बहकी फिजाएं ये पागल समा कुछ कहे हम हैं अकेले नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर। तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे। हा व्हिडिओ आपण कॅपकटमध्ये एडिट केला आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सगळ्यात आधी कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करा। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करा। नंतर तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्या। नंतर ॲड करा। नंतर खाली ॲक्सेप्ट रेशो दिसत असेल ते क्लिक करून 9.16 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे। नंतर तुमचा फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। नंतर मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। बीट माउंट ॲड केल्यानंतर जेवढी बीट माउंटची लेंथ आहे तेवढीच आपल्या फोटोची लेंथ करायची आहे। नंतर जसं बीट चेंज होईल तसं आपला फोटो स्प्लिट करायचा आहे। फोटो स्प्लिट केल्यानंतर ओव्हरले डिलीट करायचा आहे व सुरुवातीला येऊन आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे। पहिला फोटो सोडून दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये अनफोल्ड हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला बीट नंबर 7 पर्यंत द्यायचा आहे। व बीट नंबर 8 वरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्मोक हा इफेक्ट द्यायचा आहे। नंतर पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये टर्बुलेन्स हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला बीट नंबर 19 पर्यंत द्यायचा आहे। नंतर बीट नंबर 20 वरती यायचा आहे व आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये लेयर्स हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला 0.7 सेकंद ठेवायचा आहे। नंतर कॉम्बोमध्ये जाऊन डायनेमिक शेक सेकंड हा इफेक्ट द्यायचा आहे। हा आपल्याला 0.7च ठेवायचा आहे। नंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये फॉल इन हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा आहे। ॲनिमेशन दिल्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे व इफेक्टवरती क्लिक करून आपल्या पहिल्या फोटोला कॅमेरा मुवमेंट हा इफेक्ट द्यायचा आहे। नंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे व इफेक्ट्समध्ये जाऊन मेकॅनिकल हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला बीट नंबर 8 पर्यंत द्यायचा आहे। बीट नंबर 9 नंतर आपल्याला फायरफ्लाय हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला 5 फोटोपर्यंतच द्यायचा आहे। नंतर डायरेक्ट बीट नंबर 20 नंतर आपल्याला टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट द्यायचा आहे। हा इफेक्ट आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा आहे। नंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे।